हं? ऐका, खरंच खूप छान जेवण होतं. तुम्ही बनवलं का? हो ना. सगळं मीच बनवलंय. ओके. किती झालेत? अ, ₹40 झाले. काय ₹40? 4 इडल्यांसाठी ₹40 झाले. इतकं आश्चर्य का झालंय? एका इडलीचे ₹10. तसं नाहीये. इडली खूपच स्वादिष्ट आणि मोठी पण आहे. हं. हं, अशाच जर ₹10 विकाल तर अ, तुम्हाला काय नफा होणार आहे? होतो ना मला. जेवण भरवायच्या बाबतीत मला असं वाटतं सगळ्यांना छानच जेवायला मिळायला हवं. म्हणूनच. ओह! असं आहे. ठीक आहे, ठीक आहे. खूप चांगली गोष्ट आहे. हं, हे घ्या ठेवा. हं, हं, ठीक आहे, परत भेटू. हं. 1 मिनिटं थांबा ना. हां, बोला मॅडम. ते आज रविवार आहे ना? आज या खानावळीत अनलिमिटेड जेवण मिळेल. फक्त ₹100. ओह! फक्त ₹100त अनलिमिटेड नॉन-व्हेज जेवण मिळेल. तुम्हाला जितकं हवं पोटभर खाऊ शकता. अच्छा. तुम्ही जरा दुपारी येऊन खाऊन कसं आहे सांगू शकाल का? माझं घर इथून जरा लांब आहे मॅडम. हं, हं. म्हणून मी लंच नेहमी बाहेरच करतो. नाहीतर मी इथे येऊनच केलं असतं. हं. तुम्ही म्हटलं ना, इथे येऊनच जेवील. माझ्यासाठी अजून एक मदत कराल का? अगदी बिलकुल. तुम्हाला काय हवं अगदी बोला. तुमच्या मित्रांमध्ये कोणी जर हॉटेलमध्ये जेवत असेल, तर त्यांनाही इथे येऊन जेवायला सांगाल का? ते काय आहे ना, आत्ता या खानावळीत जेवायला खूप कमी लोकं येतात. जर जास्त लोकं येतील तर बरं होईल. यात काय हेच विचारायला संकोच करत होत्या. तुमची मदत नाही करणार तर कोणाची करणार? तुम्ही इतकं चांगलं खाऊ घालता, तुमच्याबद्दल हं, सगळ्यांना सांगणं जरुरी आहे. जर नाही सांगितलं तर इकडे येऊन जेवण्याचा काय फायदा आहे सांगा? मी माझ्या सगळ्या मित्रांना सांगेन. हं, जितकं होऊ शकेल माझ्याकडनं तितके कस्टमर मी तुमच्यासाठी घेऊन येईल मॅम. हं. खूप धन्यवाद. ठीक आहे मॅम. तर परत भेटूया. हं. चला, मी पण नाश्ता करून घेते. आत्तापासून स्वयंपाक करणं सुरू करील, तरच होईल. हं. सगळं काम मलाच करावं लागतं. ठीक आहे, लवकर जेवून स्वयंपाकाला लागते. हं? हॅलो. हां, बोल ना आई. कशी आहे? मी बरी आहे. तू कशी आहेस ग? हां, मी पण ठीक आहे आई. बेटा, तुझे जे गोपाल मामा आहेत ना, हं. ते आले होते. त्यांच्या ओळखीचा एक मुलगा आहे. खूप चांगला मुलगा आहे. कमाई पण चांगली आहे. त्याच्यासोबत तुझं लग्न ठरवणार आहे. मी म्हटलं नाही, हिला विचारू द्या. तुला काय वाटतंय सांग मला. हं. काय आई, तुला कितीदा सांगितलंय मी? या बाबतीत माझ्याशी काहीच बोलू नको. पहिलेच नवरा गेला म्हणून किती वाईट परिस्थितीत एकटीच जगतेय मी. आणि त्यांना जाऊन आता फक्त 2च वर्ष झाली आहेत. आणि यातच तू लग्न करून घे, लग्न करून घे बोलतेय. काय आई हे सगळं? तसं काही नाहीये ग. तुला तुझ्या दुःखातनं बाहेर यावं लागेल. जर तोच विचार करत राहशील तर आयुष्याचं काय करून बसशील? तुझं वय वाढत आहे बेटा. म्हणूनच म्हणते मी हे सगळं. कळलं? आई, बोलतेय ना, तू लग्नाचा विषय नको करत जाऊ. मला खूप राग येतो. तुला कळतंय ना, मला लग्न नाही करायचंय. आत्ता इथे मी एक खानावळ सुरू केली आहे. मला स्वतःला सांभाळायला मला जे होईल ते मी करतेय. मला असंच शांतीने जगू दे. परत लग्नाचा विषय काढून माझं डोकं नको खराब करू. ठीक आहे ना? आता मी काय बोलू? जर आमची पसंती तुला आवडत नसेल तर तुझ्या मनात कोणी असेल तर सांग ना. बेटा, तू एकटी राहतेस याचा विचार करून मला दुःख होतं ग. ठीक आहे आई, सोडून दे ना. माझ्या नशिबात जे लिहिलं आहे तेच होईल आई. माझ्या नशिबात इतके कष्ट लिहिले असेल तर कोण काय करणार आहे? अच्छा आई, वेळेवर औषधं घेतेय ना? मी वेळेत औषधं घेतेय. माझी काळजी नको करू तू. ठीक आहे, तू तुझी काळजी घे हं. ठीक आहे बेटा. अच्छा ते सगळं सोड. तू तिकडे गावात एकटी का आहेस?
तू माझ्यासोबत राहा ना आई. मला शहरात राहायला आवडत नाही ग. नाहीतर तू बोलवलं तर मी आले असते ना. ठीक आहे आई. लक्ष ठेव हं. रोज मला फोन करशील, ठीक आहे? पण माझ्या लग्नाबद्दल काही बोलू नको, ठीक आहे? ठीक आहे. ठीक आहे, मी आता दुपारच्या स्वयंपाकाला लागते. नंतर बोलते. ठीक आहे बेटा. हं. मॅडम मॅडम हो, 1 मिनिटं आली. हां. मॅडम दुपारी अनलिमिटेड जेवण मिळणार आहे, खाऊन जा असं तुम्ही म्हणालात म्हणून मी आलो. जेवण तयार आहे का सांगा ना. तुम्ही आत येऊन बसा ना. मी 10 मिनिटात पटकन तयार करून आणते. वेळ असेल तर सांगा ना मॅडम. बाजूला एक छोटंसं काम होतं ते करून परत येतो. 10 मिनिटात तयार होऊन जाईल. तुम्ही इथे आला आहात ना? जरा 10 मिनिटं वाट बघा ना. 10 मिनिटात होऊन जाईल आहे. अच्छा असं आहे तर ठीक आहे मॅडम, मी थांबतो आणि जेवूनच जातो. हो, या ना. हं. तुम्ही बसा. मी तयार झाल्याबरोबरच घेऊन येते. ओके मॅडम. हं. साहेब, घ्या ना. हा. आतमध्ये मी गॅसवर वरण ठेवलंय. अ. तुम्ही सुरू करा ना. हं. आज व्हेज असो किंवा नॉन-व्हेज, तुम्हाला जे हवं, जितकं हवं घेऊन खाऊ शकता. हं. सगळं रेडी आहे. आजसाठी अनलिमिटेड जेवण आहे. बिना लाजता खा, ठीक आहे? हं? ठीक आहे मॅडम. हं. जेवण तर अगदीच मस्त बनवलंय मॅडम. मस्त टेस्टी आहे, एकदम खुश झालो मी. असं वाटतंय मॅडम जसं मी आपल्या आईच्या हातचं जेवतोय. हं. खूप धन्यवाद. तुम्ही जेवून घ्या. हं. मला आज जरा काम आहे. तुम्हाला काही हवं असलं तर मला बोलवून घ्या. ठीक हं. आहे ना? ठीक आहे मॅडम. जेवण कसं झालं? खूपच मस्त मॅडम, पोटभर जेवलोय मी. ऐकून खूप बरं वाटलं. मी हात धुवून येतो हा. हं. स्वयंपाक तुम्हाला खरंच आवडला ना?